महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर शिवराज कनसे. मी इथं आलोय. इथं आमचे एक मित्र आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्या प्लॉटला आलोय. त्यांची ओळख ते स्वतः सगळं व्यवस्थित करून देतील. मी जिथं आलोय वाळवा तालुका, बरोबर, शिगाव, हां, वाळवा तालुका आणि सांगली, बरोबर ना, जिल्हा सांगली. या गावामध्ये आलोय आणि तुम्ही बघता इथं शेवंतीचा प्लॉट चालू आहे. शेवंतीचा प्लॉट अख्ख्या भारतातनं ज्या ज्या ठिकाणी हा माझा व्हिडिओ गेला, याच्या आधीचे फोटो गेले, त्या प्रत्येक भागातून मला कॉल आलेले आहेत. पण हे माझं कर्तृत्व नाही, कर्तृत्ववान माणूस इकडे आहे. मी एक निमित्त आहे. ट्रीटमेंट देणं हे माझं स्वाभाविक आहे, काम आहे. आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी मागं राहणं, त्यांना व्यवस्थित नियोजन करून देणं आणि एक ठराविक साच्यामध्ये बसवून आपण काय करतो त्या पद्धतीचं नियोजन करून देतो शेतकऱ्यांना. आणि साधारण त्याचं बजेट कसं कमी होईल याचा जास्तीत जास्त मी काय करतो, बऱ्याच वेळेला त्या पद्धतीने करत असतो नियोजन, कमी पैशामधलं नियोजन थोडक्यात. तर कशा पद्धतीने केलं नियोजन, काय झालं, किती फुटाचा बेड आहे, काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करायच्या पुढच्या वेळेस, बरोबर. पहिल्यांदाच केलेलं आहे शेवंतीचा. सेंट व्हाईट नावाची व्हरायटी आहे, ती व्हरायटी लावली शेवंतीची व्हरायटी लावल्यानंतर त्याचा सुगंध मी घेतला नाही का, तर सुगंधही छान आहे. खरंच त्याचा सुगंध छान आहे. मी बऱ्याच वेळेला ही शेवंतीची व्हरायटी बघितल्यात, पण त्याचा मला असा वास येत नाही, सुगंध बऱ्याच वेळेला दिसत नाही. पण ही व्हरायटीचं विशेष आहे की भरपूर फुलं आहेत आणि सुगंधही त्या क्वालिटीचा आहे. मार्केटमधला तुमचा अनुभव काय हे सांगा. माझं नाव भगवान भाऊसू पाटील, राहणार शेगाव तालुका, वाळवा, जिल्हा सांगली. या जातीची कुठलीही आपल्याला माहिती नसताना मी स्वतः सरांच्या मार्गदर्शनाखाली तो प्लॉट लावला. आज 6 एप्रिलला प्लॉटची लागण केली मी. बेड माझा 4.5 फुटाचा आहे, पण काही जरा थोडी चुकी झाली. आपल्याला जो 5-5.5 फुटाचा बेड पाहिजे होता तो करता आला नाही. पण अचानक नियोजन झाल्यानंतर त्याला भरपूर कळी आल्या, भरपूर पीक आलंय. हे जर नियोजन म्हणजे दराचा काय चढउतार असतोच. कमीत कमी 100 पासून 250, 300, 400 शेवट जर गेलाय. 400 रुपये किलो, बरोबर. लक्षात घ्या, 400 रुपये किलोने गेलाय. सेंट व्हाईट व्हरायटी आहे. नियोजन निवळ्याचं नियोजन आहे, ठराविक निवळे आपण देतो, त्या निवळ्यांचं नियोजन आहे. जेव्हा घशात प्लॉट अडकला होता त्यावेळेसची परिस्थिती काय होती? त्यावेळी जी कळी बाहेर पडणार त्यावेळेस ही प्राण या औषध सरांनी दिल्या, ह्याच्यामुळे इतकी कळी बाहेर पडली की आता मोजाय गावत नाही, कळी इतकं उत्पन्नात आहे. बरोबर. अंदाजे एका झाडाला किती असतं? अहो, हजारो कळी मोजता येत नाही. हजार अंदाज काय धरायचा नाही. हजारो, लक्षात घ्या, हजारो कळ्या आहेत, हजारो फुलं आहेत. रोजचा तोडा म्हणजे एक तोडा जर काढायचा झाला तर 500 किलोचा दिवसाचा तोडा आहे, बरोबर ना. 4 दिवसातला 4 दिवसातला तोडा जो आहे तो 500चा आहे, बरोबर. तर अशा पद्धतीचं हे नियोजन आहे. लक्षात घ्या, आपल्याला फक्त आता सरीचं अंतर वाढवायचंय. नियोजन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. ठराविक आपण काय करतोय की फवारण्या रेग्युलर चालू आहे. त्याच्यामधलं आपला पहिल्या फवारणी, तुम्हाला आलेल्या फवारणीचा रिझल्ट सांगा. हो, पहिल्यापासून नियोजन करत असताना बऱ्याच अडचणी मला मिळाल्या. काय उन्हाळा दिवस असल्यामुळं रोपं मारायला लागली. लागण कधीची? 6 एप्रिलची लागण आहे. बेड कितीचा टाकला होता? 4.5 पण आपल्याला तो साधारण 6 फुटापर्यंत नेला पाहिजे. माझा अंदाज तुम्हाला सांगतो, मी तेव्हाही म्हणत होतो विकासला की आपण काय करू, 5.5-6 फुटाचा जरा बेड लागतो त्याला. पण तुम्ही आता तुमच्या अंदाजाने करा. आपलं नियोजन नसतं. 2 रोपातलं अंतर 1.5 फुटाचं, 1.5 फुटाचं, 1.5 फुटाचं, साधारण 1.25 ते 1.5 फुटाचं. जिमच्या झाली त्यामुळे दाट झाली संख्या. तरी संख्या दाट झाली. फुटवा भरपूर निघालं. बरोबर. फुटवा बघा की. बेसल डोस टाकताना काय टाकलं होतं साधारण? बेसल डोस काहीच टाकला नाही. निवळ्या स्टॉक सोल्युशन तेवढंच आम्ही. बरोबर. स्टॉक सोल्युशन वर प्लॉट आहे, कळलं? अच्छा, स्टॉक सोल्युशन दिलेलं आहे ना. आणि स्टॉक सोल्युशनच्या ह्याच्यावर आपण काय केलं की रेग्युलर निवळ्या सोडल्या. छोटा स्टॉक सोल्युशन आणि मला वाटतं काही मी रेग्युलर निवळ्या देतोय. 10-20 फॉस्फरिक ऍसिड 13-40 काय असेल आधीमध्ये, बरोबर. जीवाणूच्या निवळ्या असतील, अशा पद्धतीने आपण काही निवळ्या पण दिलेल्या आहेत, बरोबर. बरं, त्यातल्या त्यात प्राण एक्सपी आणि लिलीचा अनुभव काय आला? लिलीनं भरपूर कळी निघते आणि कळी निघाल्यानंतर प्राणनं ती बाहेर पाडायचं काम प्राण करतो. त्याला फार मोठा रिझल्ट आहे. त्याचा मी स्वतः अनुभव घेतला. तुम्हाला बघायचा अनुभव बघू शकताय, तुम्ही प्रत्येकानं बघू शकता. आणि खरंच वापरावं, 1 नंबरचं औषध आहे. 1 नंबर. लिली, माझी लिली जी आहे त्याचा रिझल्ट तर भरपूर आहे. कळीचं प्रमाण भरपूर बाहेर करते की आता कळी जर बघायला म्हटलं तर माणूस मोजू शकत नाही एवढी जी कळी आहे. आणि जर फुल बी त्याचा बघा तुम्ही, प्रत्येक बघा फुल. आकार जो आलाय पोटाकी
पोटाई घे आपण हो वापरला. पोटे घ्या की त्याचा आकार बघा हो. आकार जो फुलाचा आकार मोठा झालाय त्याला वजन बसलेलं आहे ते पोटकेमुळे बसलेलं आहे. आणि हे आहे तुमचं हा, कुठलंही त्याला कुठली कीड नाही याला. कीड नाही, रोग नाही, काय नाही. होय बरोबर, चांगल्या पद्धतीने त्याला आपण काय वापरलं की ह्याला मला वाटतं 7BV आयकॉनिक हा शिवबी शिवबी आयकॉनिक 7BV दिली. बरोबर. तर अशा पद्धतीने नियोजन झालंय. तुम्हाला सांगतो एवढा सुंदर प्लॉट वाटलाय. जरा दाटी झाली पुढच्या वेळेस जरा थोडस अजून चांगल्या पद्धतीने नियोजन करू, नाही का. हो, बरोबर. आता सुंदर सर्वोत्तम आहे प्लॉट. कळीच्या बाबतीत म्हणा, ऍव्हरेजच्या बाबतीत म्हणा, सुंदर आहे, नाही का. तुम्ही सगळा प्लॉट हा बघू शकता, हा उत्तम आहे. तर अशा पद्धतीने साहेबांनी नियोजन केलेलं आहे. काहीही अडचण आली, तुम्हाला काय अशा पद्धतीने करायचं असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधावा ना. यांच्याबरोबर त्यांचा चिरंजीव सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांचं मला वाटतं प्रांजल ॲग्रो हो, प्रांजल. या पद्धतीने इथं प्रांजल ॲग्रोच करतात. प्रांजल ॲग्रोच्या ह्याची ट्रीटमेंट देतात. बरोबर ना. तर आपलं INECचं पण काम त्यांच्याकडे आहे. आणि त्याच्यात प्रांजला ग्रुप काम करतात. बरोबर. तर अशा विकास पद्धती पाटील. विकास पाटील तेही काम करतात वाळव्यामध्ये. तर काही अडचण आली त्यांना कॉल करा, मला कॉल केला, आमचे बाकीचे जे आहेत पीक सल्लागार त्यांना कॉल केला तरी तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल. तर तुर्तास एवढंच की चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलाय. आपलं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला दिवाळीच्या आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.